खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी इंदापूरच्या कळस परिसरातील शेतकरी आक्रमक. 30 मे पर्यंत कालव्यात पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. उजनी धरणात 10 कोटी 60 लाख ब्रास गाळ. शासनाने गाळ काढण्याचा निर्णय घेतल्यास 11 टीएमसी पाणी साठवण वाढणार. तसंच शासनाला 9,000 कोटींचं उत्पन्न मिळण्याचाही अंदाज. माळशिरस तालुक्यातील गिरवी गावात पाणी टंचाई. गावात पाणी पुरवठा होत नसल्याने गावकऱ्यांमध्ये संताप. संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीला टाळं लावलं. मुख्यमंत्री साताऱ्यातील त्यांच्या दरे या मूळ गावी. मुख्यमंत्र्यांचा 3 दिवस दरे गावात मुक्काम. पिंपरी चिंचवडमधून बनावट कागदपत्रांसह 5 बांगलादेशींना अटक. दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई. भोसरीच्या शांतीनगर परिसरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याचं समोर. सातारा जिल्ह्यातल्या जरंडेश्वर साखर कारखान्यातल्या भ्रष्टाचाराची पुणे एसीबीकडून चौकशी. जरंडेश्वर कारखाना अजित पवारांशी संबंधित असल्यानं अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील खांजोडवाडीतील प्रणव सूर्यवंशी 10वी मध्ये 48.20% पास. कमी टक्के मिळवून देखील गावकऱ्यांनी त्याच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावले. मराठवाड्यातल्या बातम्या. हिंगोलीच्या लक्ष्मण नाईक तांडा गावामध्ये पाणी टंचाई. मागणी करूनही गावाला टँकर मिळेना. गावातील पाणी टंचाईमुळे 50%हून अधिक नागरिकांचं स्थलांतर. गावातल्या मुलांची लग्नही होईना. जालन्यातील हातवन गावच्या शिवारात पाणी टंचाईमुळे शेतशिवारात मुक्या प्राण्यांची भटकंती. पाणवठे आटल्यामुळे वन्य प्राण्यांचा संचार वाढला. यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचं मात्र मोठं नुकसान. बीडच्या मुंडेवाडीमध्ये समाजात तेढ निर्माण करणाऱ्या 263 पोस्ट पोलिसांनी काढून टाकल्या. एकाला अटक तर 991 नागरिकांवर पोलिसांची कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरातील नगरपालिकेचं क्रीडा मैदान उद्ध्वस्त. खेळाच्या मैदानावर पेवर ब्लॉक बसवण्याचं काम सुरू तर विद्यार्थी आक्रमक. जालना शहरात भर दिवसा एका दुकानदारावर पिस्तूल रोखून हल्ल्याचा प्रयत्न. कोल्ड्रिंक्सचे पैसे दुकानदाराच्या अंगावर फेकल्याचा जाब विचारला असता आरोपीनं पिस्तूल रोखलं. विदर्भातल्या घडामोडी. पुढचे काही दिवस पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट. पहिल्यांदाच विदर्भामध्ये 47.1°C तापमानाची नोंद. चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट. यवतमाळमध्ये उष्माघातानं 9 महिन्याच्या चिमुकलीसह 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू. तर जिल्हा रुग्णालयात सध्या उष्माघाताच्या 40 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती. चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट. तापमानाचा पारा 47° पार. पुढचे 2 दिवस चंद्रपुरात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट. भंडाऱ्यात उष्णतेच्या लाटेचा कहर. पारा 45°. आज भंडाऱ्यामध्ये 2.5 वर्षांनंतर सर्वात उष्ण दिवसाची नोंद. अकोल्यामध्ये कापसाच्या बियाण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्याकडून उद्धट उत्तर. बियाणं चॉकलेट आहेत का? अधिकाऱ्याचं बेजबाबदार उत्तर. शेतकरी आक्रमक. अकोल्यातल्या टिळक रोडवर शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन. कपाशीचं बियाणं मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष. भंडाऱ्याच्या तुमसर बाजार समितीवरती भाजपचा सभापती तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उपसभापती. दोन्ही पक्षांनी काँग्रेस आणि अजित पवार गटाला सत्तेपासून दूर ठेवलं. गडचिरोलीतील एका जहाल माओवाद्याचं सीआरपीएफ आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण. शासनानं माओवाद्यावर 6 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 3घांना अटक. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. एकनाथ खडसेंनी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली. जळगावमधील रामदेववाडी अपघात प्रकरणासह विविध विषयावर पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केल्याची माहिती. 50 वर्षीय महिला पोलीस अधिकाऱ्यानं जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केलं. असा विक्रम करणाऱ्या द्वारका डोके महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्याच महिला. मूळगावी श्रीरामपूरमध्ये परतल्यावर द्वारका यांची वाजत गाजत मिरवणूक. मालेगाव माजी महापौर गोळीबार प्रकरणामध्ये 2 वेगवेगळे गुन्हे दाखल. घटनास्थळी दोन्ही बाजूंकडून गोळीबार. प्रत्येकी 6 राऊंड फायर. जमिनीच्या खरेदी विक्री प्रकरण आणि वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती. 35 वर्षांपासून बंद पडलेली भोवाडा लोककला पुन्हा सुरू. ही लोककला पुन्हा सुरू करण्यासाठी नाशिकच्या टोकडे गावचा पुढाकार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.